अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी राहू दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या 29 जुलै 2026 उद्या आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा म्हणजे काय? ज्या गुरुने आपल्याला चालायला बोलायला जगातलं ज्ञान दिलं त्या प्रत्येक व्यक्तीला आपण गुरु मानत असतो। मग प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत असते, ती प्रत्येक व्यक्ती आपली गुरु असते। फक्त शिक्षण देणारेच गुरु असतात का? नाही, तर प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी ज्ञान देत असते, त्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं। अशा प्रत्येक व्यक्तीला गुरुला तुम्हाला उद्या वंदन कर। आणि उद्याचा दिवस भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो। कसं आहे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, एकादशी असेल, त्यानंतर बघा तुम्हाला सांगतो शिमगा असेल, दुर्गाष्टमी असेल, कालाष्टमी असेल, अशा प्रत्येक सणाला वाराला अतिशय महत्त्व असतं। त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे। तर गुरुपौर्णिमेला सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्याबरोबर तुम्ही आंघोळ केल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या आईवडिलांना नमस्कार करायचा आहे। जी व्यक्ती, जे मुलं, जी मुली आईवडिलांना दररोज सकाळी नमस्कार करतात त्या मुलांच्या प्रगतीमध्ये कधीच अडथळे येत नाहीत। मग ती कोणतीही, लग्न असू दे, व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, ते म्हणजे शिक्षण असू दे, आर्थिक वाढ असू दे, ह्या सगळ्यामध्ये त्या मुलामुलांची नक्कीच वाढ होत असते। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आईवडिलांची सेवा करा। आईवडिलांना कधीही दुखवू नका। आई वडील ज्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट बोलत असतात, सांगत असतात, त्यावेळेला तुमच्या कल्याणासाठी सांगत असतात। तुमचे आईवडील कधीच तुमचे दुश्मन होत नाहीत। तुम्ही कितीही त्यांना त्रास द्या, पण आईवडील कधीच तुमचे दुश्मन होत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या मुलाचं भवितव्य त्यामध्ये महत्त्वाचं असतं। म्हणून किती मुलांनी त्रास दिला, मुलं चिडली, मुलं आईवडिलांना हल्ली, मुलं आईवडिलांना मारतात, मी बऱ्याच बातम्या पेपर वाचते, पण हे सगळ्यात पाप आहे। तुम्ही आईवडिलांना कधीही दुखवू नका। आईवडिलांची जास्तीत जास्त सेवा करायची। म्हणून पहिल्यांदा उद्यापासून जर कोणी आईवडिलांना नमस्कार करत नसेल तर उद्याच्या पौर्णिमेपासून, गुरुपौर्णिमेपासून दररोज आईवडिलांना नमस्कार करा। आंघोळ करायची, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, आंघोळ करायची, स्वच्छ धुतलेले कपडे घालायची आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या आईवडिलांच्या चरणावर डोकं ठेवून नमस्कार करायचं। आणि त्यानंतर तुमच्या देवघरातले जे देवगुरू जे कोणी असेल त्यांना नमस्कार करा। तुमचे गुरु म्हणजे तुमचे शिक्षक असतील, गुरुजी असतील, त्यांनासुद्धा उद्या जाऊन भेटून एखादं सुंदर गुलाबाचं फूल किंवा एखादं गिफ्ट देऊन त्यांनासुद्धा नमस्कार करून या। सगळ्यात महत्त्वाचं, अंधकाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी ज्या ज्या गुरूंनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं असतं त्या गुरूंना तुम्हाला उद्या नमस्कार करायचा आहे। आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या विवाहातील, बघा आजकाल मुलांचे विवाह कितीही प्रयत्न केले तर होत नाही। लग्न स्थळ येतं, घरापर्यंत येतं, मुलगी किंवा मुलगा बघून जातात, पण मुलींना उत्तर मिळत नाही आहे। लग्न ठरलेलं मोडतं, कोणीतरी घरात आपल्या मुलांबद्दल मुलींबद्दल वाईट सांगून मुलींची लग्न मोडतात। हे सगळ्यात वाईट आणि सगळ्यात मोठं पाप आहे। कुणाचंही लग्न मोडण्याचं, घर मोडण्याचं कधीही तुम्ही प्रयत्न करू नका। तेच फिरून तुमच्या घरी येत असतं। कितीही दुश्मन असला तर त्याच्याबद्दल तुम्ही चांगलं चिंता, चांगलं बोला। तुमचं स्वामी समर्थ महाराज नेहमी चांगलं करत असतात। म्हणून लग्न कुणाचंही मोडू नका, कुणाच्या मुलींबद्दल, कुणा पाहुण्यांना वाईट सांगू नका, सगळ्यांबद्दल चांगलं बोला। मुलींना स्थळं येत नाहीत, मुली एज्युकेटेड आहेत, चांगल्या सर्व्हिस आहेत, चांगली प्रॉपर्टी आहे, चांगलं सगळं मागचं सगळं मुलींचं चांगलं आहे, पण तरीही लग्न होत नाही। त्यासाठी अतिशय प्रभावी उपाय उद्यापासून तुम्हाला करायचे आहे, 11 पौर्णिमा। आता सगळ्यात पहिल्यांदा सकाळी तुम्ही लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे, धुतलेले कपडे घालायचे, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातली जी पूजा आहे ती आई करत असेल, वडील करत असेल किंवा तुम्ही स्वतः करत असाल तर पूजा करून घ्यायचं। हा उपाय स्वतः मुलींनी केला तर चालेल, पालकांनी केला तरी चालेल। पहिल्यांदा मुलीने आईवडिलांनी
सगळ्यात पहिल्यांदा ओम श्री गुरुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा, नाहीतर ओम स्वामी समर्थाय नमः हा 108 वेळा मंत्र म्हणायचा. त्यानंतर जी मुलं मुली लग्नाची आहेत त्यांनी आणि पालकांनी आपल्या मुला मुलींना योग्य जीवनसाथी मिळण्यासाठी स्वामींच्या चरणी, गुरूंच्या चरणी, देवाच्या चरणी प्रार्थना करायची. त्यानंतर पिवळ्या वस्तूचं दान. उद्या गुरुपौर्णिमेला जास्तीत जास्त पिवळ्या वस्तूचं दान करा. गुरुवारी प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही पिवळ्या वस्तूचं दान करायचं. मग पिवळी वस्तू का दान करायची, तर गुरुग्रह मजबूत होतो यामुळं. मग पिवळ्या वस्तू कोणत्या दान करायच्या, तर तुम्हाला सांगते, कापड असेल पिवळं, डाळ असेल हरभऱ्याची, गूळ असेल, केळी असेल, पिवळी मिठाई असेल, पिवळी संत्री असेल, हे सगळं तुम्ही दान केला तर विवाहातील सगळे अडथळे दूर होतील. विवाहाचा मुख्य कारक गुरुग्रह आहे, तो मजबूत होईल. त्यानंतर तुम्हाला ब्राह्मण जे असतात त्यांना हळद 1 पाव किलो घ्यायची आणि ब्राह्मणांना किंवा मंदिरात दान करायची. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं तुमच्या जवळपास कुठं मंदिर असेल बघा, तर तिथे तुम्ही हळद जाऊन जर दान केली आणि पिवळी फुलं, पिवळी मिठाई तिथं ठेवून आला आणि प्रार्थना केला तरीसुद्धा तुमच्या विवाहातील अडथळे दूर होतील. त्यानंतर बघा, तुमच्या विवाहातील अडथळे किती असू देत, स्थळ येत नाही, मुलगा शिकलेला नाही पण मुलाचं लग्न होत नाही, किंवा तुमची लग्न कोणी मोडतात, त्यासाठी तुम्हाला उद्या संकल्प करून केळीच्या झाडाची पूजा करायची. मग ही केळीच्या झाडाची पूजा कधी करायची, सकाळी करायची. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हे सगळं मंत्र वगैरे झाल्यानंतर, देवघरातली पूजा झाल्यानंतर एका केळीच्या झाडाखाली 1 तांब्या पाणी, हळद कुंकू, अखंड तांदूळ, 1 शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि त्यानंतर अगरबत्ती, हे सगळं साहित्य घेऊन जायचं. त्या केळीच्या झाडाला सगळ्यात पहिल्यांदा तिथं बसायचं. उजव्या हातामध्ये केळीच्या झाडाखाली बसायचं, आसन घेऊन जावा घरातून, तिथं जाऊन बसायचं. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये अखंड थोडे तांदूळ, 1 फूल, हळदी कुंकू टाकायचं. डाव्या हातावरती उजवा हात ठेवायचा आणि तुम्ही स्वतः मुलं मुली करत असाल तर म्हणायचं, माझ्या लग्नातील जो काय अडथळा आहे, विवाह योग येत नाही जुळून, माझे गुरु कमकुवत आहेत, माझा गुरुग्रह कमकुवत आहे आणि मला आलेली स्थळंसुद्धा उत्तर देत नाहीत किंवा माझं लग्न वेळेत होत नाही आहे, तर ह्या विवाहात जे काय माझ्या अडथळे येतात ते सगळे दूर होऊन माझा विवाह योग्य जीवनसाथीची लवकरात लवकर व्हावा, ह्यासाठी तुमची मी 11 पौर्णिमा पूजा करते असं म्हणायचं. 11 पौर्णिमेचा संकल्प करायचा आणि ते पाणी तिथंच खाली सोडायचं. सगळ्यात पहिल्यांदा हे झाल्यानंतर संकल्प केळीच्या झाडाला जल अर्पण करायचं, हळदी कुंकू लावायचं. केळीच्या झाडाला स्पर्श केला तर चालेल, कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा वास केळीच्या झाडामध्ये असतो. आणि जिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुम्ही केळीच्या झाडाची पूजा करता, त्यावेळेला माता विष्णूंची पत्नी लक्ष्मी, मग ज्या विष्णूंची आणि ज्या लक्ष्मीची पूजा करतात त्या विष्णूंच्या आणि लक्ष्मीच्या पूजेमुळे तुम्हाला आशीर्वाद मिळून तुम्हाला तुमचा जीवनसाथी म्हणजे विष्णू लक्ष्मीची तुमची जोडी लवकर मिळेल. झाडाला पाणी अर्पण करायचं, केळीच्या हळदी कुंकू लावायचे, अखंड तांदूळ जे आहेत ते अक्षता बनवायच्या, थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू त्या अखंड तांदळांना लावायचं आणि ते तांदूळ केळीच्या झाडाला अर्पण करायचे. एखादी मिठाई तुम्ही त्या केळीच्या झाडाजवळ न्यायची. मग तुम्ही पेढे द्या, पिवळा मैसूर पाक न्या किंवा अजून पिवळा म्हणजे डाळ गूळ, हे सगळं तिथं काही नैवेद्य न्या, तो तिथं ठेवायचा. साखर ठेवला तरी चालेल, तो नैवेद्य ठेवायचा. नैवेद्य ठेवल्यानंतर तुम्ही प्रार्थना करायची, आजपासून प्रत्येक पौर्णिमेला अशा 11 पौर्णिमा तुम्ही माझ्याकडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी माझी ज्या पद्धतीनं मी पूजा करतो ती स्वीकारून, काय चुकलं माकलं पूजेत काय कमी असेल तर क्षमा करा आणि माझ्याकडून निर्विघ्नपणे माझ्या विवाहासाठी विवाहासाठी मी पूजा करत आहे, ती निर्विघ्नपणे पार पडू दे आणि माझा विवाह योग्य जोडीदाराशी जीवनसाथी मिळू दे असं म्हणायचं. 11 प्रदक्षिणा काढत असताना ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा. हा 108 वेळा मंत्र म्हणायचा. समजा मुलं मुली करत नसतील तर पालकांनी ही पूजा केली तरी चालेल.
फक्त पालकांनी पूजा करत असताना आपल्या मुलाचं नाव घ्यायचं. संकल्प करत असताना माझा मुलगा जो काय असेल, ज्या तुमच्या मुलाचं जे काय नाव असेल, समजा राजेंद्र असेल, सुनील असेल, मोहन असेल, काय जे असेल, किंवा मुलींचं काही असेल, मीना असेल, जे काय शुभदा असेल, काय जे असेल ते नाव तुम्ही घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्ही हे माझ्या मुलामुलीच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत ह्यासाठी मी हे पूजा करत आहे असं म्हणायचं. आणि 11 प्रदक्षिणा पालकांनी काढायचं. जी काय मुलींची नावं आहेत, मीना, राधा, त्यानंतर काय जे असेल, सानिका असेल, किंवा अजून काय सागरिका असेल, म्हणजे ज्या काय नावं असतील, श्यामल असेल, म्हणजे आता मी माझ्या ओळखीतली नावं तुम्हाला आठवतात ती सांगते. तुमच्या जी मुलांची नावं आहेत ती घ्यायची आणि संपूर्ण तुम्ही पूजा करायची. आणि त्यानंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा काढून केळीच्या झाडाला प्रार्थना करून घरी यायचे. अशा पद्धतीनं जर तुम्ही केळीच्या झाडाची 11 पौर्णिमा पूजा केली तर तुमच्या विवाहातील मुलामुलींच्या अडथळे दूर होऊन योग्य जीवनसाथी तुम्हाला मिळेल. दिवसभर उद्या भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवा म्हणायचं आणि विष्णू सहस्त्रनाम वाचायचं. अशा पद्धतीनं तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेची सेवा करायची. नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब तर कराच आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा.